नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण वस्तुचित्र या विषयात काही महत्त्वाच्या वस्तू कशा काढायच्या ते शिकणार आहोत. आधी आपण बादली म्हणजेच बकेट कशी काढायची ते शिकलो आहोत. आता आपण नवीन वस्तू पाहणार आहोत, ज्या आहेत मटका, नारळ, केळी, पुस्तक, सफरचंद आणि छत्री. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम देताना जेव्हा आपल्याला वस्तुचित्र काढायचे असते तेव्हा एक्झाम हॉलमध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्या वस्तूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करून आपल्याला हुबेहूब तसे चित्र काढून त्याचे रंगछटा दर्शवण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हाला या एक्झामबद्दल आणखी काही डिटेल माहिती हवी असल्यास आपल्याकडे ड्रॉइंगची प्लेलिस्ट तयार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून ती बघू शकता. याआधी आपण परीक्षेचे वेळापत्रक व काय काय गोष्टी एक्झामसाठी आवश्यक आहेत ते बघितले आहे. आणि आज आपण बघणार आहोत तुमच्या ड्रॉइंग एक्झामचा पहिला विषय वस्तुचित्र व स्थिरचित्र. त्यातील वस्तुचित्र हे एलिमेंटरी एक्झामला असणार आहे, तर स्थिरचित्र हे इंटरमिजिएट एक्झामला असणार आहे. वस्तुचित्र काढताना पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे रचना. वस्तूची साधी, सुबक आणि सुसंगत रचना चित्रात दाखवली जाते. त्यानंतर प्रकाश आणि सावली. वस्तूवर येणाऱ्या प्रकाशाची दिशा आणि त्यामुळं पडणाऱ्या सावल्या यांना महत्त्व दिलं जातं. त्यानंतर वस्तूंची घडण. वस्तूचे आकार, घनता, वक्रता यांचे चित्रण करण्यात येते. त्यानंतर सजीवता. वस्तूचे चित्र हुबेहूब असल्याचं जाणवण्यासाठी त्यात सजीवता दर्शवली जाते. वस्तुचित्र रेखाटताना आपण ज्याचं चित्र काढत आहोत ती वस्तू बारीकाईने पाहून तिचे सर्व तपशील चित्रात दाखवणे महत्त्वाचे असते. आजच्या डे 3 या भागामध्ये आपण वस्तुचित्र कसे काढायचे ते पाहत आहोत. म्हणजेच या भागात आपण काही ठराविक अशा वस्तू काढलेल्या आहेत. तर पुढील भाग म्हणजे डे 4 मध्ये आपण या सर्व वस्तूंचा उपयोग करून स्थिर चित्र कसे काढायचे ते शिकणार आहोत. स्थिर चित्र हे कलाकारांना वस्तूचं वास्तव आणि त्यातील सौंदर्य शोधण्यासाठी चित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याची एक उत्कृष्ट अशी पद्धत आहे. म्हणजेच समोर मांडलेल्या सर्व वस्तूंचा उल्लेख तुम्ही चित्रात दाखवला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण काही वस्तूंची मांडणी इथे केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाम सेंटरला काही वस्तू समोर मांडल्या जातील व त्यांचे चित्रण तुम्हाला करावे लागेल आणि त्यांना रंगवताना त्याची रचना, प्रकाश, सावली, घडण, सजीवता या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन छान शेडिंग करून चित्र रंगवावे लागेल. वस्तुचित्र आणि स्थिर चित्र या दोघांमध्ये थोडेफार साम्य आहे. वस्तुचित्रामध्ये फक्त वस्तूच्या चित्रावर भर दिला जातो, मात्र स्थिर चित्रामध्ये वस्तू व त्यासोबतच बॅकग्राऊंडला महत्त्व दिले जाते. तुम्ही चित्र रंगवताना तुमच्या आवडीचे किंवा एक्झाम सेंटरला वस्तूंचे जे कलर असतील तसे हुबेहूब कलर भरू शकता आणि रंगवताना डार्क व फेंट शेडिंग या पद्धतीने चित्र रंगवा. चित्र काढून झाल्यानंतर व चित्राचे पूर्ण रंगकाम झाल्यानंतर आपण त्या चित्राला प्रत्यक्ष असे स्वरूप येण्यासाठी ब्लॅक कलरच्या पेनने आउटलाईन करून घेणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण वस्तुचित्र कसे काढायचे ते शिकलो. ह्या वस्तू काढताना त्यामध्ये डार्क कलर कुठे वापरायचे, फेंट कलर कुठे वापरायचे, कलर करताना शेडिंग कशा प्रकारे करायचे हे सर्व टॉपिक शिकलोत. ह्या सर्व वस्तूंचा उपयोग करूनच आपण स्थिर चित्र काढू शकतो. स्थिर चित्रामध्ये वस्तूंच्या मागे असलेल्या बॅकग्राऊंडला खूप महत्त्व दिले जाते. मागे असलेला कापडी पडदा, त्यामध्ये असलेल्या रंगछटा कशा काढायच्या ह्या सर्व डिटेल गोष्टी मी मागील वर्षीच्या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत. त्याची लिंक मी वर आय बटनवरती दिली आहे, ते तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपण
तुमच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट एक्झामला येणारे वस्तुचित्र व स्थिरचित्र हे महत्त्वाचे विषय हाताळले आहेत. यापुढील भागामध्ये आपण स्मरणचित्र हा विषय बघणार आहोत. तर स्टे ट्यून. याप्रमाणे वस्तुचित्र व स्थिरचित्र झाल्यानंतर आपण स्मरणचित्र, संकल्पचित्र, नक्षीकाम, कर्तव्यभूमिती, अक्षरलेखन, घनभूमिती हे सर्व विषय हाताळणार आहोत, जेणेकरून तुमचा सिलेबस कंप्लीट होईल. तर दिलेल्या सर्व चित्रांचा छानपैकी सराव करा आणि तुम्हाला तुमच्या पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच पुढील भागामध्ये. धन्यवाद.